learn.wellbeingsutra.in/web/login. ओके, माझं मोबाईलची स्क्रीन दिसते आता तुम्हाला? हो, दिसते. येस. आता आपण जाऊ माझ्या मोबाईलच्या क्रोम विंडोमध्ये. सगळ्यांना दिसतंय? चॅटमध्ये टाका, दिसतंय का क्रोम विंडो? इथे मी टाईप करतोय learn.wellbeingsutra.in/beingsutra. स्पेलिंग कडे लक्ष ठेवावं लागेल मोबाईल वरती टाईप करताना. web/login. ओके. चॅटमध्ये दिलेली जी लिंक आहे ती जर तुम्ही स्टोअर करून ठेवली तर तो प्रॉब्लेम येणार नाही. आता मला तुमचा नंबर सांगा. 97 97 65 65 76 76 56 56 61. 61. आता हा डेमो दाखवतोय, सगळ्यांनी लक्ष द्या. सगळ्यांनी हीच पद्धत फॉलो करायची आहे प्रत्येकाने. ठीक आहे. हा नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक केलं की रेखा मॅडम तुम्हाला ह्या नंबरवरती ओटीपी आला असेल तो ओटीपी सांगा मला. एक मिनिट. OTP 129191. 129191. 91. ओके. ओटीपी ऍक्सेप्ट झाला की अशा प्रकारची एक विंडो येईल. लॉग इन हिअर, यू आर ऑलरेडी साइन इन फ्रॉम अनदर डिव्हाइस, कंटिन्यूइंग हिअर विल लॉग आउट फ्रॉम अदर डिव्हाइसेस. याच्यावरती कंटिन्यू म्हणायचं म्हणजे आपण इथे हे वापरू शकतो. हम्म. कंटिन्यू वरती क्लिक केलं की ही सगळ्यात पहिले आपलं सक्सेसफुली लॉग इन झालेलं आहे. ओके. हम्म. सो या ठिकाणी तुम्हाला सगळी ही जी सगळ्यात पहिले पेज जे दिसतं त्याला आपण फीड म्हणतो. म्हणजे फेसबुकवर हम्म. जसं वॉल असते फेसबुकची हम्म. किंवा फीड असते तशी ही फीड असते. ओके. हम्म. या हम्म. ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिले या फीडवरती सगळ्या पोस्ट वगैरे जसं फेसबुकवरती पोस्ट असतात अशा ह्या आपण टाकलेल्या सगळ्या पोस्ट या ठिकाणी दिसायला लागतात. ओके. हम्म. ओके. ह्या सगळ्या पोस्ट तुम्ही वाचू शकता. यातलं काही आवडलं तर लाईक करू शकता. कशावर काही कमेंट करायचं असेल कमेंट करू शकता. जसं फेसबुकमध्ये असतं त्याच पद्धतीने तुम्ही इकडे लाईक आणि कमेंट हम्म. करू शकता. ओके. तर इकडे बघा ही ही जी पोस्ट आहे या पोस्टवर किती 48 व्ह्यूज आहेत, 3 लाईक आहेत आणि 1 कमेंट आहे. ओके. या पद्धतीने अशा 95 55 व्ह्यूज, 4 लाईक्स आणि 1 कमेंट. तर तुम्ही पण लाईक करू शकता, कमेंट करू शकता. तर अशा पद्धतीने हा फीड पेज किंवा होम पेज या प्लॅटफॉर्मचा आपण म्हणू शकतो. ओके. हम्म. झाल्यानंतर इथे खाली काय काय आहे, सगळ्यात खाली जसं वेबसाईट वरती कुठल्याही वेबसाईट वरती गेलं, प्लॅटफॉर्म वरती गेलं की वरती मेनू असतो, तसं मोबाईल वरती याचा खालती मेनू आहे. असं खाली फीड वरती जे पर्पल कलर झालेलं आहे ते फीडचं बटन आहे. हम्म. ओके. हम्म. त्याच्या हो. बाजूला वर्कशॉप्सचं बटन आहे, त्याच्या बाजूला हम्म. कोर्सेस आहे, त्याच्यानंतर हम्म. मेसेजेस आहेत आणि लीडर हम्म. बोर्ड आहे. ओके. हे हम्म. हम्म. एक 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 मी तुम्हाला सांगतो काय काय आहे. हम्म. ठीक आहे. सो आता लॉग इन केल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला फॉर एक्झाम्पल हे करायचं असेल की कोर्सेस कुठे आहेत हे बघायचं असेल. ओके. तर हम्म. कोर्सेसमध्ये हा जो मधलं बटन आहे कोर्सेस याच्यावरती क्लिक करायचं आणि हम्म. क्लिक केल्यानंतर इथं कोर्सेस आपले लोड होतात आणि हे हम्म. सिक्वेन्शियली लावलेले आहेत. ज्या पद्धतीने तुम्हाला ते कोर्सेस करायचे आहेत त्या पद्धतीने सिक्वेन्शियली लावलेले आहेत. तुम्ही सगळ्यात बर. पहिले 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम बघायचा आहे. हम्म. त्याच्यानंतर त्याच्यासोबत मग त्याच्यावर कुठे क्लिक करायचं? सांगतो सांगतो सगळं सांगतो. हम्म. ओके. 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम आता सध्या तुमचा लाईव्ह प्रोग्राम चालू आहे. 16 तारखेपासून सुरू झालेला आहे, 20 तारखेपर्यंत चालणार आहे. ओके. हम्म. त्याच्यासोबत सांगितलेले बोनस व्हिडिओज जे आहेत ते बोनस व्हिडिओज हम्म. याच्यामध्ये मिळतील. ओके. या हम्म. हम्म. प्रत्येकाचे असे टॅब्स आहेत. 30 डे चॅलेंज हम्म. जे अगोदरचे झाले त्याचे रेकॉर्डिंग्स आहेत याच्यामध्ये हम्म. आणि हम्म. वीकली कम्युनिटी कॉल आपल्या फ्रायडेला दर
फ्रायडेला दर शुक्रवारी आपले जे वीकली कम्युनिटी कॉल्स असतात त्याचे रेकॉर्डिंग या ठिकाणी असतात. हम्म, हम्म, सो आता आपल्याला फॉर एक्झाम्पल की तुमचं डे वनचा सेशन जो झालेला आहे हम्म, तो हम्म, सेशन बघायचा आहे. ओके. हम्म, काही कारणाने तुमचा मिस झाला असेल किंवा इंटरनेट डिस्कनेक्टिव्हिटीमुळे मधलं काही हा, मिस झालेलं हम्म, असेल हम्म, किंवा हम्म, तुम्हाला परत एकदा पूर्ण बघायचं आहे. ओके. हम्म. तर ते ह्याच्यावरती क्लिक करायचं. हा जो फ्रायडे कुठे? प्रोग्राम आहे ह्याच्यावरती हा. असं क्लिक करायचं. ही जी इमेज आहे त्या इमेजवरती क्लिक करायचं. बर, बर. हा. जसं आपण हा, युट्यूबचं व्हिडिओ चालू करण्यासाठी हा, त्याच्यावरती क्लिक हा, करतो त्या हा. पद्धतीने त्याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला डे वन न्यू दिसतंय. ह्या कालचा जो सेशन झालाय त्याचा आपण हम्म, रिसेंटली हे रेकॉर्डिंग टाकलेलं आहे. तर हम्म, त्याच्यावरती क्लिक करायचं. डे वन न्यू ज्या हम्म, ठिकाणी दिसतंय त्या हम्म, नावावरती तुम्ही क्लिक करू शकता. हम्म, ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही विंडो दिसते. हम्म, ओके. मग इथे हम्म, जसं आपण युट्यूबचा व्हिडिओ प्ले करण्यासाठी डबल क्लिक करतो त्या पद्धतीने डबल क्लिक करायचा नाही तर लोड होईल आणि तो प्ले हम्म, व्हायला सुरुवात होईल. हम्म, हम्म. ओके. मंगलचरण काल. हा. मंगलाचरण. हा. येस. हम्म, तर हम्म, तो त्या पद्धतीने सुरू होतोय. हम्म, आणि इथे हम्म, तुम्हाला हम्म, पुढे मागे करायला हे आहे. पॉज करायचं असेल हम्म. पॉज करू शकता, पुढे करायचं हा. असेल पुढे करू शकता. इथे हम्म, तुम्हाला हम्म, नुसतंच रिफ्रेश करायचं आहे. समजा जुना व्हिडिओ आहे बाकी सगळं माहित आहे पण थोडंफार आपल्याला रिफ्रेश करायचं आहे. हाय स्पीडनी हम्म, चालतं. जसं हम्म. युट्यूबमध्ये आपल्याला स्पीड वाढवता येतं तसं या ठिकाणी हा, सेटिंग्स वरती बटनवरती क्लिक केलं की इथे तुम्ही हा, स्पीड वाढवू शकता 1.25 टू. हा, हा, ओके. हा, दीडपट हा. स्पीडने वाढवायचं असेल हम्म, दुप्पट हम्म, स्पीडने प्ले हम्म, करायचं हम्म, असेल तर या पद्धतीने हम्म, तुम्ही प्ले करू हम्म, शकता. हम्म, ठीक आहे. तर हे हम्म, सगळे युट्यूब सारखे कंट्रोल्स आहेत या ठिकाणी. हम्म, हम्म, ओके. हम्म, सो या हम्म, पद्धतीने तुम्ही लॉग इन करून हम्म, हे कोर्स फ्रायडे फ्लॅगशिप प्रोग्रामचा बघू शकतात. हम्म, आणि हम्म, ह्याच्यामध्ये प्रत्येक दिवसाला जे होमवर्क दिलं जाईल समजा आता काल जे टॉक्स फॉर्म भरण्याचा होमवर्क दिलेला आहे तर ते हम्म, होमवर्क इथे डिस्क्रिप्शन मध्येच खाली अबाउट मध्ये च्या खाली डिस्क्रिप्शन बटन आहे त्याच्या खालीच हम्म. होमवर्कचं दिलेलं असतं की जसं इथे काल 2 फॉर्म भरायला सांगितले होते तुम्हाला त्या फॉर्मच्या लिंक्स या ठिकाणी आहेत. ते काल आम्हाला मिळालंच नाही. मला काल काल हा. मी बघत होते. हा. नाही ते आज मिळेल. आज मिळेल का मला हे फॉर्म भरून द्यायला? हो हो हे आता ऑलरेडी हा, तुमच्याच लॉग इन मधून आपण हा, करतोय. हा, हा. हा, तर या लिंक वरती क्लिक करून डायरेक्ट तुम्ही तो गुगल फॉर्म असतो तो फॉर्म भरायचा. हा, 2 फॉर्म्स आहेत हे 2 फॉर्म हा, भरायचे आहेत. हा, ठीक आहे. मग हम्म, नंतर याच्याच खाली तुम्हाला कमेंट पण करता येतं समजा तुम्हाला या व्हिडिओ मधनं काही शिकायला मिळालंय काही हम्म, कमेंट टाकायची आहे पॉझिटिव्ह कमेंट हम्म, टाकायची आहे तर हम्म, इकडे तुम्ही कमेंट टाकू शकता या ठिकाणी. हम्म, 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 आय लाईक इट असं काहीतरी जे पाहिजे ते तुम्ही हम्म, कमेंट करू शकतात हम्म, हम्म, आणि याच्यावरती प्रेस करायचं. हम्म, ठीक आहे. तर आता हा हम्म, डे वनचा व्हिडिओ असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी एकच दिवस झाला आज दुसरा दिवस आहे. हम्म, काल एक हम्म, दिवस झाला आज दुसरा हम्म, दिवस आहे असे जसे जसे दिवस जात जातील त्या पद्धतीने डे वन डे टू डे थ्री या ठिकाणी येत जातील हम्म, व्हिडिओज. ओके. हम्म, 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 त्याच्याच खाली जर आपण बघितलं तर फ्रायडे फ्लॅगशिप हम्म, प्रोग्राम बॅच वन जी मागच्या हम्म, महिन्यामध्ये 7 मे ते 11 मे दरम्यान झाले त्याचे हम्म, रेकॉर्डिंग सुद्धा इथे आहेत. समजा तुम्हाला पुढे हम्म, जाऊन बघायचं आहे की मागच्या बॅचमध्ये हम्म, काय झालंय रेफर हम्म, करायचं आहे तर तुम्ही हम्म, ह्याच्यावरती क्लिक करू शकता. जसं की जन्म प्रकृती म्हणजे काय हा डे हम्म, टू आहे. ओके. हम्म, मग त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही प्ले करू शकता. हम्म, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही लॉग इन करता त्यावेळेला थोडं लोड व्हायला वेळ लागेल पण जसं जसं हम्म, तुमचा वापर वाढत जाईल त्या पद्धतीने हम्म, त्याचं स्पीड पण वाढत जातो. हम्म, हम्म, ठीक आहे. तसे हम्म, मागच्या बॅचचे जे 5 व्हिडिओज आहेत ते 5 व्हिडिओज या ठिकाणी तुम्हाला दिसतात. हम्म, वेलकम अँड हम्म, इंट्रोडक्शन जन्म प्रकृती म्हणजे काय मलाच हम्म, का हम्म, रिसेटिंग हम्म, लाईफस्टाईल अँड डाएट समरी अँड हम्म, व्हॉट नेक्स्ट. हम्म, हम्म, ठीक आहे. सो या हम्म, पद्धतीने तुम्ही फ्रायडे फ्लॅगशिप प्रोग्रामचे व्हिडिओज बघू शकता आणि रेकॉर्डिंग्स ऍक्सेस करू शकता. हम्म, त्याच्यानंतरचं आहे 50+ बोनस व्हिडिओ जे सगळे बोनस तुम्हाला व्हिडिओज दिलेले आहेत 55 हम्म, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आहेत. हम्म, त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत जसं अग्नीवर परिणाम करणारे घटक हा हम्म, एक भाग आहे.
या हम्म, भागामध्ये 7 व्हिडिओज आहेत. हम्म, त्याच्यानंतर आणखी एक भाग आहे मलाच का आयुर्वेदात मूळ कारणे काय सांगितली आहेत. हम्म, त्याच्यामध्ये 11 व्हिडिओज आहेत. हम्म, अबाउट रिइन्स्टेट मेटाबॉलिझम मध्ये जवळपास 11 व्हिडिओज आहेत. ओके. हम्म, तर याच्यामध्ये क्षारधर्मी लोकांनी कोणती योगासने करायची, धर्मी लोकांनी, प्रकृती असणाऱ्यांनी कोणते योगासनं करायची, ऋतुचर्या कशी असायला पाहिजे, दिनचर्या कशी असायला पाहिजे. हम्म, हम्म, सूर्यनमस्कार, बऱ्याचदा सूर्यनमस्कार सांगितला जातो, पण काही लोकांना हम्म, काही ऑपरेशन झालं असेल, काही कारणामुळे करता नसतात येत सूर्यनमस्कार, हम्म, बसूनच हम्म, खुर्चीतच बसून करायला लागतात. तर हम्म, खुर्चीत बसूनचे सूर्यनमस्कार कसे करायचे ते पण याच्यामध्ये हम्म, आहे. हम्म, ओके. त्यानंतर गुडघ्याचे व्यायाम, व्हेरिकोज वेन्ससाठीचे व्यायाम, मेडिकेटेड वॉटर, हम्म, योग निद्रा, ध्यान, हे सगळं होमवर्क मध्ये तुम्हाला सांगणार आहेत आणि ते व्हिडिओज हम्म, तुम्हाला इथे बघून बघून करायचं आहे. हम्म, हं? हम्म, वेगवेगळे रोग म्हणजे सांधेदुखी, आमवात, संधिवात, संधिरोग, मणकाविकार, रक्तदाब, हृदय रोग, ब्रेन स्ट्रोक, बद्धकोष्ठता, सगळे अशा प्रकारचे हे पिंपल्स आणि त्वचा विकार, असे 16 व्हिडिओज याच्या वेगवेगळ्या रोगांमध्ये आहेत. हम्म, सर्दी, खोकला आणि मूळ कारणे पण त्यात आहेत. आणि हम्म, रोग, चिकित्सा आणि उपचार कसे करावे याचे आहेत. रोग म्हणजे काय, चिकित्सेची व्याख्या काय, वैद्यांना काय विचारावं, ते पण याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. सो असे हे 55-56 काहीतरी व्हिडिओज आहेत टोटल. हम्म, हम्म, ओके. आणि त्याच्यानंतर 30 डे चॅलेंज जे मागचं झालेलं आहे त्याचे व्हिडिओज इकडे आहेत. 15 मे ते 14 जून जे झालं आहे त्याचं ओरिएंटेशन पासनं सगळे शेवटच्या दिवसापर्यंतचे सगळे व्हिडिओज इकडे आहेत. मग तुम्हाला बघायचं असेल, समजा एखाद 30 डे चॅलेंज चालू नाही आहे पण तुम्हाला सुरू करायचं आहे, तर तुम्ही एक एक व्हिडिओ पाहून तुमचं स्वतःचं 30 डे चॅलेंज सुरू करू शकता. हम्म, देन वीकली कम्युनिटी कॉल्स, आतापर्यंत जेवढे कम्युनिटी कॉल झालेले आहेत, 16 मे, 22 मे, 23 मे, 30 मे, 13 जून, हे सगळ्याचे रेकॉर्डिंग्स इथे आहेत. जसे जसे कॉल्स होत जातील तसे तसे रेकॉर्डिंग्स या ठिकाणी ऍड होत जातील. ओके. सगळे व्हिडिओ बघण्याची सेमच पद्धत आहे जसं अगोदर सांगितलं आहे. ठीक आहे. तर आपण आतापर्यंत बघितलं आपण लॉग इन कसं करायचं, त्याच्यानंतर फीड काय आहे, त्याच्यानंतर कोर्सेस कसे ऍक्सेस करायचे, रेकॉर्डिंग्स कसे ऍक्सेस करायचे, 30 डे चॅलेंजचं कसं बघायचं, फॉर्म्स किंवा होमवर्क कुठे मिळेल, कसा मिळेल, एवढं बघितलं आपण. आपण आता बघूया की मीटिंग जॉईन कशी करायची. मीटिंग असेल, वर्कशॉप असेल, जे काय असेल, 30 डे चॅलेंज असेल, वीकली कम्युनिटी कॉल असेल, ते जॉईन कसं करायचं. ओके. तर परत फीडवरती यायचं. इथे फीडवरती क्लिक केलं की जो रिसेंट चालू आहे किंवा येणारा आहे तो त्याचं नोटिफिकेशन इथं सगळ्यात वरती दिसतं. जसं आता ऑफिस अवर्स टेक सपोर्ट कॉल हे आता आपलं चालू आहे. ओके. तर या ठिकाणी जेव्हा ते चालू असतं किंवा चालू व्हायच्या 15 मिनिटं अगोदर इथे जॉईनचं बटन निळं होतं. ओके. त्याच्यावरती क्लिक करायचं आणि जॉईन करायचं तो कॉल. ओके. म्हणजे लॉग इन करायचं, इथे बघायचं कोणता कॉल सुरू होणार आहे आता, आणि त्याच्यावरती जॉईन वरती क्लिक करायचं. ठीक आहे. तर इथं त्याचं नाव असतं, जो कोणती मीटिंग, जी कोणती मीटिंग असेल, जेव्हा वीकली कम्युनिटी कॉल असेल तर या ठिकाणी वीकली कम्युनिटी कॉल असेल, त्याच्या खाली त्याचा टायमिंग असतो की वीकली कम्युनिटी कॉल जनरली रात्री 8 ते 9 असतात, तर इथं 8 PM to 9 PM असेल. त्याच्या खाली वैद्य डॉक्टर सुयोग दांडेकर आहे. हा. कॉल सुरू झाला की इथे एंड इन दाखवतंय. जसं आता सध्या आता आपला कॉल हा सुरू आहे, त्याच्यामुळे इथे एंड्स इन 1 hour 18 minutes असं दाखवत आहे. तर तेवढा टाइम आपण शेड्यूल दिलेला आहे. ओके? तर याच्यावरती क्लिक करून जॉईन करू शकता. इट इज दॅट मच सिम्पल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे जे जे दिसतं फीडमध्ये सगळ्यात वरती जे दिसतंय त्या ठिकाणी फक्त हे दिसतं की आजचे कॉल्स कोणते आहेत ते तिथे दिसतं. समजा आता उद्याचे कोणते आहेत ते इथे दिसणार नाही तुम्हाला, राईट. तर ते आता पुढचे कोणते शेड्यूल आहेत कॉल्स हे बघायचं असलं तर वर्कशॉप वरती क्लिक करायचं. ओके. मग आता 17 म्हणजे आजची जी तारीख आहे इथे हा कॉल चालू आहे. ओके. वर्कशॉप वरती क्लिक केलं की याच्या पुढचा तुमचा कॉल कधी आहे तर
17 तारखेलाच रात्री 8 ते 11 इथे आपण टाइम विंडो दिलेली आहे, त्या 8 ते 9 मध्ये हो आपला डे 2 चा कॉल होईल. हो हो. ठीक आहे. 5 डे हम्म. फ्लॅगशिप प्रोग्राम बॅच 2 चा हम्म. हा कॉल आहे, रात्री 8 हम्म. वाजता सुरू होईल. त्याच्यानंतर हम्म. उद्या डे 3 चा कॉल आहे. अशा पद्धतीने इथे येणारे जे शेड्यूल्ड कॉल आहेत सगळे या ठिकाणी दिसतात हम्म. आपल्याला. हम्म. ओके. त्याच्यानंतर 20 तारखेला हा झाला शुक्रवारचा, की 24 तारखेला आपला परत ऑफिस अवर्सचा कॉल आहे. हम्म. ओके. म्हणजे अशाच पद्धतीने कोणाला काही लॉग इनचा इश्यू येत असेल काय असेल तर आपण हा दर शुक्रवारी असणार आहे ना तो? दर शुक्रवारी आपला कम्युनिटीचा कॉल असणार आहे. हम्म. हम्म? हम्म. हम्म. जो या आठवड्यामध्ये आपला 5वा दिवस येतो 5 डे हम्म. प्रोग्रामचा. हम्म. सो या तो पद्धतीने 5 डेज संपला की मग 30 दिवसाचा सुरू होतो का? येस, त्याच्यानंतर हा. 30 दिवसाचं करता येतं, कारण की 30 दिवसामध्ये काय काय करायचं त्याची प्रिपरेशन वगैरे सगळी ही 5 दिवसामध्ये घेतली जाते. हम्म. तुम्हाला एक सगळा ओव्हरव्ह्यू दिसतो. हम्म. ओके. तर इथे वर्कशॉप्स बघायचे आपण. हम्म. कोर्सेस आपण बघितलेला आहे. हम्म. त्याच्यानंतर जाऊ आपण मेसेजेसमध्ये. आता मेसेजेसमध्ये कमिटीचं चॅट रूम आहे, ती या ठिकाणी तुम्हाला दिसते. ओके. हम्म. मग इथे आपण क्लिक केलं की इथे सगळे याच्यामध्ये येणार आहे. तुम्हाला जे काही मेसेजेस येतात, जे व्हॉट्सअपवरती मेसेजेस येतात किंवा कम्युनिटीचे इंटरनल जे काही कम्युनिकेशन असतं, हे हम्म. सगळं या ठिकाणी चॅट रूम मध्ये होतं. बर. ओके. तुम्हाला पण हम्म. काही विचारायचं असेल की समजा पुढचा कॉल कधी आहे किंवा एखादी काही प्रश्न विचारायचा असेल, तुम्ही इथे मेसेज हम्म. टाकून हाऊ इज इट गोईंग वगैरे असं काही काही तुम्ही म्हणजे तुम्हाला कम्युनिटीच्या ह्याच्यावर. हा कम्युनिटीच्या हम्म. याच्यावर तुम्ही हम्म. टाकू शकतात. हम्म. ओके. हम्म. सो या पद्धतीने तुम्ही मेसेजिंग करू शकता. ही चॅट रूम आहे असं समजू आपण. हम्म. हं? तर इथे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स वगैरे मिळतात. जसं या हम्म. ठिकाणी हे सांगितलेलं आहे की 5 डे फ्लॅगशिप प्रोग्रामचं जॉईन हम्म. कसा करायचा वगैरे. हम्म. हं. तर यांनी विचारलंय सायली मॅडमनी, मला पोर्टलमध्ये बॅच 1 चे डिटेल्स दिसत आहेत, चेक करता येईल का? हम्म. तर त्याच्यासाठी मग इथे आमचं जे कम्युनिटी सपोर्ट आहे त्यांच्याकडनं इथे उत्तरं पण दिल्या जातात तुमच्या प्रश्नांचे जे काही असतील ते. हम्म. हं? हम्म. हम्म. ओके. सो असा हा चॅट रूमचा वापर करायचा. हम्म. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं आणखी याच्यामध्ये आहे जो लीडर बोर्ड आहे सगळ्यात शेवटचा. आता लीडर बोर्ड काय आहे? चॅट रूम आपल्याला कुठे मिळतो तो, कुठल्या इथे ह्याच्यावर? मेसेजेस वरती. मेसेज, हा, हा. मेसेजवर, हा, ठीक आहे. हा क्लास हा. हम्म. कोर्सेसच्या बाजूला मेसेजेस हो आहेत. हो हो हो. सो इग्नाइट युअर इनर हिलर वरती क्लिक हम्म. केलं की ही हम्म. चॅट रूम हम्म. हम्म. मिळते. हम्म. ठीक आहे. हम्म. सो या पद्धतीने आहे. आणि आता तुम्ही लॉग इन केल्यापासनं ते चॅट रूम मध्ये इंटरॅक्शन असेल, कुठल्या पोस्टला लाईक केलेलं असेल, त्याच्यावरती कमेंट असेल, कोर्सेसमध्ये लॉग इन असेल, वेबिनार अटेंड आपलं हे सॉरी वेबिनार नाही, कुठला वर्कशॉप आपला 30 डे चॅलेंज किंवा हम्म. 5 डे प्रोग्राम जे काही कम्प्लिशन तुमचं असेल, त्या प्रत्येक याला तुम्हाला पॉइंट्स मिळतात. हम्म. ओके. आणि त्या हम्म. पॉइंट्सवरून तुमची ऍक्टिव्हिटी किती आहे याच्यावरून हम्म. तुम्हाला या ठिकाणी पॉइंट्स अक्युमुलेट होतात, तुमचे पॉइंट्स जमा होतात. जसं आता या ठिकाणी बघा फडके वृंदा हम्म. फडके ह्या ज्या आहेत यांचे 605 पॉइंट्स झालेले आहेत. WBSPT आपण असं त्याला म्हणतो. हम्म. हा. त्याच्यानंतर नितीन शिंदे जे आहेत त्यांचे 610 पॉइंट झालेले आहेत. आणि हम्म. विनया कुलकर्णी यांचे 520 पॉइंट झालेले आहेत. आणि हे हम्म. प्रत्येकाचे पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी दिसतात. वृंदा फडके 1 नंबरवरती आहेत, नितीन शिंदे 2 नंबरवरती आहेत, असे प्रत्येकाचे आपल्याला रँकिंग सुद्धा या ठिकाणी दिसते. म्हणजे ते प्रश्नावर तुमचे पॉइंट असतात? नाही नाही, प्रश्नावरती नाही, तुमच्या ऍक्टिव्हिटीवरती असतात. या ऍक्टिव्हिटी. पोर्टलवरती लॉग इन करून तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात हा त्याच्यावरती हे हा पॉइंट्स मिळतात. हा ओके. हा. म्हणजे फॉर एक्झाम्पल लॉग इन करण्याचे 10 पॉईंट मिळतात. लाईक हम्म. कुठली कोणाची दुसऱ्याची पोस्ट असेल ती पोस्ट लाईक करण्याचे 10 पॉईंट मिळतात. हम्म. कमेंट करण्याचे 10 पॉईंट मिळतात. एखादी पोस्ट हम्म. तुम्हाला टाकायची असेल तर त्याची जे असतं कमेंट करण्याचे जे त्याचे आणखी 20 पॉईंट का काहीतरी असं आहे. हम्म. पोस्ट हम्म. जर तुम्ही कोर्स 100% कम्प्लीट केला तर तुम्हाला 100 पॉईंट्स मिळतात.
कोर्स हम्म, जर तुम्ही 50% कम्प्लीट केला तर तुम्हाला 50 पॉईंट्स मिळतात. हम्म, कोर्स कुठलाही कोर्स तुम्ही जर 25% कम्प्लीट केला तर तुम्हाला 25 पॉईंट्स मिळतात. हम्म, तशा हम्म, पद्धतीने हे पॉईंट्स जमा होतात. ओके. हम्म, हम्म, आणि हम्म, जेवढे जास्त पॉइंट्स तुम्ही आता सध्या पॉइंट्स अक्युमुलेट करायला सुरुवात करा, कारण की हम्म, याच्यानंतर पॉइंट्स वरती रिवॉर्ड्स पण आपल्याला देण्यात येणार आहेत फ्युचरमध्ये. हम्म, ओके. ते हम्म, अजून रिवॉर्ड्स काय किती आहेत वगैरे ते अजून ठरलेलं नाहीये. पण हम्म, सुरुवात तर करा, आपली नवीन कम्युनिटी आहे. पॉइंट्स हम्म, अक्युमुलेशनला सुरुवात करा आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेलच की हम्म, 1000 पॉईंट झाल्यानंतर काय, 2000 पॉईंट झाल्यानंतर काय वगैरे वगैरे. हं? हम्म, हम्म, ठीक आहे. हम्म, सो येस, दिस इज द लीडर बोर्ड. आणि याच्यामध्ये आपण फीडवरती जर गेलो तर इथे तुम्हाला एखाद दोन पोस्ट पण दिसतील. ही बघा पोस्ट आहे. मागच्या हम्म, जे 30 डे चॅलेंज झालं त्याच्यामध्ये दोन कॉम्पिटिशन्स घेतलेल्या होत्या आपण. एक होती मिरगुंडे रेसिपी चॅलेंज. हम्म, मिरगुंडे कसे हम्म, करायचे आणि त्याचं एक हम्म, चॅलेंज होतं. आणि एक हम्म, होता शॉर्ट एसे म्हणजे लघुनिबंध लिहिण्याचे. हा, हा, तर मिरगुंडे कसं करायचं आणि ध्यान मेडिटेशन वरती लघुनिबंध लिहायचं. तर हे हम्म, अशा छोटे छोटे कॉम्बिनेशन गेम्स याच्यामध्ये होतात, तर त्याचे हम्म, विनर्सची अशी ही पोस्ट आहे. तर मग हम्म, याच्यामध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट केलं, त्याच्यात कॉन्ट्रीब्युट केलं, चॅलेंज विन झालं तर तुम्हाला आणखी पॉइंट्स मिळतात. हम्म, ओके. हम्म, सो या पद्धतीने या पोर्टलचा आपण वापर करायचा आहे. हम्म, ओके. त्याच्या काही पॉईंट राहिला की मी एकदा बघून घेतो. आपण लॉग इन बघितलंय, आपण फीड बघितलं, कोर्सेस कसे बघायचे, कोर्सेस मधले रेकॉर्डिंग्स वगैरे ते कसे ऍक्सेस करायचं ते बघितलंय. कन्सल्टेशन बुकिंग कसं करायचं ते बघायचं आहे. ओके. आता आपण बघू की फॅमिली डॉक्टर सोबत पर्सनलाइज कन्सल्टेशन कसं बुक करतात. जे तुम्हाला इग्नाइट इनर युअर हिलिंग या मेंबरशिप सोबत फ्री कन्सल्टेशन मिळालेलं आहे, ते कन्सल्टेशन कसं बुक करायचं आहे आणि ते पण मोबाईल प्लॅटफॉर्मवरती मोबाईलवरती लॉग इन केल्यानंतर कसं करायचं हे आपण याचा डेमो आपण आता बघूया. ओके. जेव्हा तुम्ही मोबाईलवरती लॉग इन करता त्यावेळेला अशा पद्धतीने ही एक फीड जी वॉल असते ती तुम्हाला दिसते आणि त्या ठिकाणी सगळ्यात वरती तुम्हाला बॅनर असेल तर बॅनरचे इमेज असेल, त्याच्या खालती तुम्हाला आजचे असणारे की अपकमिंग इव्हेंट्स किंवा चालू असलेले इव्हेंट्स हे नोटिफिकेशन दिसतं. ज्या ठिकाणी आता सध्या 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम बॅच 2 जो आज असणार आहे रात्री 8 वाजता त्याचं नोटिफिकेशन दिसतं. त्याच्याच बरोबर खाली तुम्हाला तुम्हाला मिळालेले जे स्लॉट्स आहेत ते अवेलेबल स्लॉट्स दिसतात. बरोबर तुम्हाला या ठिकाणी डाव्या बाजूला टुडेच्या खाली जर बघितलं आपण, डाव्या बाजूला कॅमेराचं असं आयकॉन आहे. तो त्या ठिकाणी ती जी पट्टी आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमचं पर्सनलाइज कन्सल्टेशन बुक करायचं आहे. तिथे क्लिअरली दाखवत आहे की यू हॅव 2 आउट ऑफ 3 अवेलेबल स्लॉट्स फॉर पर्सनलाइज कन्सल्टेशन इन पर्सनलाइज कन्सल्टेशन विथ फॅमिली डॉक्टर. ओके. सो त्या याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर कॅलेंडर ओपन होतं. आता सध्याचं जे जून 2025चं कॅलेंडर दिसतंय या ठिकाणी, त्याच्यामध्ये ज्या अवेलेबल डेट्स आहेत म्हणजे आज 18 तारीख आहे, 18 तारीख पुढच्या ज्या अवेलेबल डेट्स आहेत त्या डेट्स दिसतात आहेत. प्रत्येक ज्या ज्या डेटला स्लॉट्स ओपन आहेत त्या डेटच्या खाली निळा डॉट तुम्हाला दिसत असेल. ओके. तर त्या डेट्सला, ज्या डेटच्या खाली ज्या तारखेच्या खाली निळा डॉट आहे त्या दिवशी स्लॉट्स ओपन आहेत असं आपण म्हणूया. ओके. मग मला समजा असं आपण म्हणूया की मला 20 तारखेला स्लॉट बुक करायचा आहे, अपॉइंटमेंट घ्यायची आहे 20 तारखेची डॉक्टरांची. तर मी 20 वरती क्लिक करेल. 20 वरती क्लिक केल्यानंतर बरोबर इथे खाली अवेलेबल स्लॉट्स ओपन होतात. इथे 3 अवेलेबल स्लॉट्स दाखवतोय. 9:30चा एक आहे, 11चा एक आहे आणि 3 वाजताचा एक आहे. फॉर एक्झाम्पल मला 3 वाजताचा स्लॉट बुक करायचा आहे तर मी 3 वाजताच्या स्लॉटवरती बुक करेल. आणि मग हे जे बटन आहे हे बटन पर्पल होईल, बुक स्लॉटचं बटन पर्पल होईल स्लॉट सिलेक्ट केल्यानंतर. ओके. त्याच्यावरती बुक स्लॉट वरती क्लिक केलं की वरती तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं, स्लॉट सक्सेसफुली बुक्ड. ओके. आणि ते तुम्हाला वर्कशॉपच्या टॅबवरती घेऊन जातं. ते झाल्यानंतर तुम्ही वर्कशॉप्समध्ये अपकमिंग वर्कशॉप बघू शकता किंवा कोर्सेसमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही परत
फीड वरती येऊ शकता. फीड वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परत दिसेल की यू हॅव 1 out of 3 अवेलेबल स्लॉट्स, म्हणजे तुम्ही आता जे बुकिंग झालंय ते सक्सेसफुल झालंय आणि त्या पद्धतीने तुमचं बुकिंग झालेलं आहे असं दिसेल. ओके. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलवरनं पर्सनल कन्सल्टेशन जे फॅमिली डॉक्टर सोबत करायचं असतं ते बुक करू शकता मोबाईलवरनं. ओके. मोबाईलवरचे सगळे पॉइंट्स कव्हर झालेले आहेत. ओके. हम्म. तर इथनं मी आता तुम्हाला काही प्रश्न आहे का याच्यामध्ये? आणखी काही समजून घ्यायचं आहे मोबाईलवरून काय वापरायचं, कसं वापरायचं वगैरे? आता सध्या तरी नाही, म्हणजे आता मी हे बंद केल्यावर मी काही जाऊन कुठलाही व्हिडिओ बघू शकणार आहे ना. हो. हो. येस. हम्म. ओके. लॅपटॉपवरनं आपण जेव्हा लॅपटॉपची स्क्रीन दिसते आता एक विंडो, सगळ्यांना दिसते विंडो लॅपटॉपची? हॅलो, चॅटमध्ये टाका. येस. ठीक आहे. सो लॅपटॉपमध्ये लॉग इन करताना सेम लिंक वापरायची, learn.wellbeing sutra sutra.in/web/login. ओके. learn.wellbeingsutra.in/web/login केलं लॅपटॉपवरती की या पद्धतीने विंडो येईल. मॅडम परत एकदा नंबर सांगा तुमचा. माझा हम्म. 97 हम्म. 65 हम्म. 76 हम्म. 56 हम्म. 61. मी आता माझा लॅपटॉप काढलेला आहे. ओके. हा. हम्म. आता मला त्या मी फार वापरत नाही लॅपटॉप, पण म्हणजे मी आता शिकते तुमच्याकडून. ठीक आहे, काय हरकत तर नाही. हम्म. हा, आता मी लॅपटॉप वरनं त्या आपल्या ह्याला जॉईन होऊ ना. हो, आता अगोदर हे बघून घ्या तुम्ही, नंतर ते हा. करा वाटल्यास. बर. हा. तर या हा. ठिकाणी आपण रिक्वेस्ट ओटीपी करूया. ओके. ओटीपी आला असेल तर ओटीपी सांगा. 61 15 84. 84. ओके. तर ओटीपी टाकल्यानंतर लॅपटॉपवरती अशी विंडो येते, परत कंटिन्यू वरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी तुम्हाला विंडो दिसते. सो याच्यावरती लॅपटॉपवरती या पद्धतीने विंडो दिसते. ही फीड आहे. ओके. जसं मोबाईलवरती खाली मेनू दिसतो असं सांगितलं, तसंच लॅपटॉपवरती वरती आहे हा मेनू. फीड, वर्कशॉप्स, कोर्सेस, मेसेजेस अँड लीडर बोर्ड. ठीक आहे. सो इथे पोस्ट दिसतात सगळ्या, जसं सांगितलं अगोदर त्या पद्धतीने. ओके. त्याच्यानंतर वर्कशॉपमध्ये अपकमिंग वर्कशॉप कोणकोणते आहेत, चालू असलेलं कोणतं आहे हे सगळं दिसतं. आता हा सध्या चालू आहे. अपकमिंग येणारे या ठिकाणी दिसतात. कोर्सेसमध्ये जाऊन आपल्याला बघायचं असेल, जसं हा आहे 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम, याच्यावरती क्लिक करून तुम्ही 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये येऊ शकता. ओके. आणि या ठिकाणी डे 1 बघायचं असेल, तुम्ही डे 1 वरती क्लिक करून या ठिकाणी प्ले करू शकता. चला मंडळी, आपण सुरुवात करूया. ओके. इथे नमस्कार. यूट्यूबवर असतात त्या पद्धतीचे प्ले, स्टॉप वगैरे, फॉरवर्ड बॅकवर्डचे कंट्रोल्स आहेत. स्पीड वाढवायचं असेल तर या सेटिंग्सच्या बटनवरती जाऊन तुम्ही स्पीड वाढवायचा, कमी करायचा या पद्धतीने करू शकता. 1.25x, 1.5x वगैरे. 1.5x करून प्ले करूया. इग्नाइट युअर इनर हिलर या 5 दिवसाच्या फ्लॅगशिप प्रोग्राम मध्ये मी वैद्य सुयोग दांडेकर या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. सो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि तुमचा जो होमवर्क आहे तो प्रत्येक दिवसाचा होमवर्क जो काही असेल तो त्या डेच्या खाली जे डिस्क्रिप्शन असतं त्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघता येतो. की जसं हा डे 1चा होमवर्क आहे की हे 2 फॉर्म फिल करायचे आहेत. हे 2 फॉर्म तुम्ही फिल करायचे आहेत. ओके. तर इथे क्लिक करून तुम्ही
फॉर्म ओपन करून ते फिल करू शकता. तुम्हाला अगोदरचे जे रेकॉर्डिंग्स आहेत, जसं मे महिन्यामध्ये 7 ते 11 मे मध्ये अगोदरची बॅच झालेली आहे, तर त्याचे जर रेकॉर्डिंग रेफर करायचे असेल, बघायचे असतील, तर या ठिकाणी तुम्ही पूर्ण 5 दिवसाचे रेकॉर्डिंग्स अवेलेबल आहेत इथे. वेलकम अँड इंट्रोडक्शन, जन्म प्रकृती म्हणजे काय, मलाचका, रिसेटिंग लाईफस्टाईल आणि समरी वगैरे. या पद्धतीने जसं आपण हा व्हिडिओ बघितला त्याच पद्धतीने इकडचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. सर्वे अभी जायन्ते मंद्यागृ. ओके, सो एक एक तुम्ही व्हिडिओज या पद्धतीने बघू शकता. पाठीमागे जायचं असेल, परत इकडे क्लिक करायचं वरती डावीकडे आणि पाठीमागे तुम्ही जाऊ शकता. परत कोर्सेस वरती क्लिक केलं की सगळ्या कोर्सेसच्या याच्यावरती तुम्ही येऊ शकता. जर 50+ व्हिडिओ, जे 56 व्हिडिओज आहेत, ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील 50+ व्हिडिओज बोनस व्हिडिओजच्या सेक्शनमध्ये. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता अग्नीवर परिणाम करणारे घटक वगैरे याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर मलास्का मध्ये आणखी व्हिडिओज आहेत. अबाउट रिइन्स्टेट मेटाबॉलिझम मध्ये काही व्हिडिओज आहेत. ओके, याच्यापेक्षा आणखी 3 सेक्शन्स आहेत, त्याच्यावरती 3 मोर सेक्शन्स वरती क्लिक केलं की आणखी बाकीचे गुडघ्याचे व्यायाम, मेडिकेटेड वॉटर, योग निद्रा, मेडिटेशन याच्याबद्दलचे व्हिडिओज आहेत. विविध रोग, विचार आणि उपचार पद्धतीवरचे व्हिडिओज आहेत. रोग चिकित्सा आणि उपचार कसे करावे याच्यावरती असे जवळपास 55 वगैरे व्हिडिओज आहेत. ओके, तर ते त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता. क्लिक केलं की आता इथे लॅपटॉपवरती तुम्हाला फॅसिलिटी आहे की हा मेनू, जो कंटेंटचा मेनू आहे, तो तुम्ही असं या पद्धतीने हाईड करू शकता आणि मोठा स्क्रीन करू शकता. इथे जे बटन आहे स्लाइडर, हे स्लाइडर बटन बंद करू शकता आणि मोठे करू शकता. त्याच्यानंतर याला तुम्ही फुल स्क्रीन मोडमध्ये पण बघू शकता. याच्यावरती क्लिक केलं की फुल स्क्रीन मोडमध्ये पण बघता येईल तुम्हाला. सगळ्यांना वेलनेस मिळावा, त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल, तर मेटाबॉलिझम चांगला असणं गरजेचं आहे. तर मेटाबॉलिझम ओके, सो या पद्धतीने तुम्ही व्हिडिओज याच्यावरती बघू शकता. ओके, व्हिडिओच्या खाली तुम्हाला काही कमेंट करायचं असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट पण करू शकतात. खालचे जे आहे या ठिकाणी तुम्ही कमेंट करू शकता. आता इथे अगोदरच्या यांचे बॅच मधल्या लोकांचे कमेंट्स आहेत, खूपच छान, खूपच छान छान वगैरे. त्यांना जे वाटलं ते इथे कमेंट करू शकता तुम्ही. ठीक आहे, सो फीड बघितलं आपण, वर्कशॉप्सचं बघितलं. लॅपटॉपवरनं जर तुम्हाला मीटिंग जॉईन करायचं असेल, कॉल जॉईन करायचं असेल, या ठिकाणी दिसतं की आजचं काय आहे वर्कशॉप. आणि इथे ब्लू बटन, जर मीटिंग चालू असेल, सुरू व्हायच्या 10 मिनिटं अगोदर, 15 मिनिटं अगोदर हे बटन निळं होतं. आणि 15 मिनिटं म्हणजे आता समजा आता वाजलेत 2:45 वाजलेत आणि एखादी मीटिंग 3:30ला सुरू व्हायची असेल, तर त्यावेळेला हे बटन निळं दिसणार नाही, हे असं ग्रे कलरचं दिसेल. त्याच्यावरती क्लिक करून जॉईन करताना येणार. हे जॉईन करण्यासाठी फक्त मीटिंग टाइमच्या 15 मिनिटं अगोदरच निळं होतं, नंतरच त्याच्यावरती क्लिक करून जॉईन करता येतं. ठीक आहे. तेवढ्या वेळातच जॉईन करायला लागतं ना? हो हो, एकदम मीटिंगचा जो वेळ असेल त्याच्या 15 मिनिटं अगोदरपासून तुम्ही जॉईन करू शकता. नाही, हा. तुम्हाला उशीर झाला तर मग नाही करता येत का? नाही नाही, असं काही नाही. चालू असताना हा, करता येतं. आता जसं सपोज कोणी आलेलं असेल, कोणी आलं नाही ना, आता त्यांनी हा, बघितलं आणि याच्यावरती क्लिक केलं, तर हा, ते मीटिंग मध्ये येऊ शकतील, काही प्रॉब्लेम हा, नाही. हा. ठीक. ओके, हम्म. अपकमिंग वर्कशॉप कोणकोणते आहेत ते वर्कशॉप वरती क्लिक करून आपण बघू शकतो. सगळे पुढचे 27 जून, 4 जुलै कोणकोणते आहेत ते सगळे या ठिकाणी बघता येतील. कोर्सेस आपण बघितलं, वेगवेगळे कोर्सेस आहेत. 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम, 50+ बोनस व्हिडिओ, 30 डे चॅलेंज, वीकली कम्युनिटी कॉल, हे सगळं आहे या ठिकाणी. अँड देन मेसेजेस, हे जे चॅट रूम आहे, जे आपण अगोदर याच्यावरती मोबाईलवरती बघितली, तर ती चॅट रूम किंवा कम्युनिटी रूम आपण म्हणू, ती या ठिकाणी तुम्हाला दिसू शकते. मेसेजेस वरती क्लिक केलं की या ठिकाणी इग्नाइट युअर इनर हिलर मेंबर्सची जी चॅट रूम आहे ती इथे ओपन होते.
ओके. इथे सगळे मेसेजेस दिसतात. तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही इथे विचारू शकता. ओके. आपला सपोर्टचा जो कम्युनिटी सपोर्टचा जो नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करून हे करू शकता, तुमचे प्रश्न मांडू शकता. ओके. सो सपोर्टचं फक्त पॉइंट्स त्याच्यामध्ये असे आहेत सपोर्टचे की तुम्हाला आता ते फ्री वेबिनार किंवा फ्री वेबिनारचा जो ग्रुप आहे तो ग्रुप जॉईन करण्याची गरज नाही, कारण की तुमच्या सगळ्यांचे नंबर जे आहेत ते पेड मेंबर्सच्या लिस्टमध्ये ऍड केलेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरून येणारे तुम्हाला सगळे मेसेजेस मिळतील. फ्रीच्या ग्रुपमध्ये राहण्याची काही गरज नाही. जर तुम्ही असाल त्या फ्री वेबिनारच्या ग्रुपमध्ये तर तिथनं तुम्ही सोडू शकता तो ग्रुप. आणि हा तुमचा रजिस्टर्ड मोबाईल जो आहे, या प्लॅटफॉर्मसाठी जो रजिस्टर्ड मोबाईल आहे तोच तुमचा व्हॉट्सॲपचा असला पाहिजे, म्हणजे त्या लिस्टमध्ये तुम्ही येता बरोबर. ओके. मी चॅटमध्ये नंतर आपला कम्युनिटी सपोर्टचा परत एकदा नंबर तर देईलच मी तुम्हाला. हं? तर तो नंबर पण तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता की WBS सपोर्ट म्हणून. आपल्याला तुम्ही केव्हाही याच्यावरती सपोर्टच्या नंबरवरती मेसेज करा किंवा चॅट रूममध्ये पण तुम्ही केव्हाही मेसेज करू शकता, आणि आपण तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये रिस्पॉन्स मिळेल याची शाश्वती आम्ही देऊ शकतो. ओके. फक्त जे रिस्पॉन्सेस जे आहेत ते सकाळी 9 ते 7च्या दरम्यान येतील. ॲब्रप्ट टाईमला रिस्पॉन्सेस येणार नाहीत तुम्हाला, आणि तो फक्त व्हॉट्सॲपचा नंबर आहे. त्याचं कारण असं की तो आमच्या टीम मेंबर्समध्ये फिरत असतो. ओके. तर ते प्रत्येकाला, आणि काही ऑटोमेशन्स पण त्याच्यावरती लावलेले असतात, तर कॉल्स घेता येत नाहीत त्याच्यावरती. म्हणून तो फक्त व्हॉट्सॲपचा नंबर आहे. तर तुम्हाला काही क्वेरी असेल तर व्हॉट्सॲप करा तुम्ही. तुम्हाला 24 तास. नंबर देता? हो, देतो मी नंबर, चॅटमध्ये नंबर देतो. आत्ता नाही का देत? हो, दिलाय, टाकलाय चॅटमध्ये नंबर. 55 54. ठीक आहे. सो या पद्धतीने हे मेसेज रूम आहे, चॅट रूम म्हणू शकतो आपण याला. ओके. इकडे सपोर्ट आणि ह्या गोष्टी मिळतील तुम्हाला. सगळे मेसेजेस जे आहेत ते या ठिकाणी मिळतील. लीडर बोर्डवरती आपण क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सगळे कोणकोणते लीडर्स आहेत, त्यांचे पॉईंट जसं मोबाईलवरती दिसलं त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिसतं. तुमचे पॉईंट अकोमुलेट झाले की तुमचं पण इथे रँकिंग दिसायला लागेल 1 2 3 4 5 पद्धतीने. ओके. सो या पद्धतीने आपण हे करू शकतो. आता आपण बघूया की लॅपटॉपवरनं पर्सनलाइज कन्सल्टेशन बुक करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं. ओके. सो लॅपटॉपवरती लॉग इन केल्यानंतर अशी तुम्हाला फीड दिसते. परत वरती तुम्हाला एक जे आजचे इव्हेंट्स असतात किंवा अपकमिंग इव्हेंट्स असतात त्याचा एक टॅब दिसत. त्याच्याबरोबर खाली टुडेच्या खाली आपण बघू शकतो या ठिकाणी कॅमेरा चा आयकॉन दिसतोय. या ठिकाणी तुम्हाला यू हॅव 1 आउट ऑफ 3 अवेलेबल स्लॉट्स या ठिकाणी दिसतंय. ओके. सो इथे बुक नाऊ बटन आहे. मोबाईलवरती हे बुक नाऊ बटन दिसत नाही, पण लॅपटॉपवरती हे बुक नाऊ बटन दिसतं. या बुक नाऊ वरती क्लिक करायचं, आणि क्लिक केल्यानंतर जसं मोबाईलवरती कॅलेंडर दिसतं तसं या ठिकाणी पण इथे पण कॅलेंडर दिसतं. आणि इथे कॅलेंडर ओपन केल्यानंतर जे डेट्स आहेत, ज्या तारखांना स्लॉट्स अवेलेबल आहेत त्याच्या खाली निळं बटन आहे, निळा डॉट आहे. होय, निळा ठिपका आपण म्हणू. निळा ठिपका या ठिकाणी दिसतोय की या तारखांना स्लॉट्स अवेलेबल आहेत. ओके. सो परत एकदा आपण असं अज्युम करू की मला 25 तारखेचा स्लॉट बुक करायचा आहे. तर मी 25 तारखेवरती क्लिक करेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर 25 तारखेला अवेलेबल स्लॉट्स या ठिकाणी तुम्हाला दिसतील. 9:30ला आहे, 11ला आहे, 12:30ला आहे, 3ला आहे आणि 5ला आहे. ओके. इथे बुक इथे स्लॉट्स वरती क्लिक केल्यानंतर, फॉर एक्झाम्पल मला 5 वाजताचा स्लॉट बुक करायचा आहे, तर मी 5ला बुक केल्यानंतर बुक नाऊचं बटन जे आहे खाली ते पर्पल होतं, आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कन्फर्मेशन दिसतं की यू आर ऑल सेट, यू हॅव सक्सेसफुली बुक्ड युअर स्लॉट. मग याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्या गुगल कॅलेंडर सोबत इंटिग्रेट करायचं असेल, तर तुम्ही ऍड टू गुगल कॅलेंडर वरती क्लिक करून इंटिग्रेट करू शकता, किंवा ओके वरती क्लिक करून ओके करू शकता.
हे झाल्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही मोबाईलवरनं स्लॉट बुक करा किंवा लॅपटॉपवरनं स्लॉट बुक करा. स्लॉट बुक केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली मेसेज ईमेल येतो. आणि तुम्ही जो रजिस्टर्ड ईमेल दिलेला असेल त्या रजिस्टर्ड ईमेलवरती ईमेल येतो की तुमचं बुकिंग सक्सेसफुल झालेलं आहे. आणि तुम्हाला त्या पद्धतीने ईमेलवरती रिमाइंडर पण येईल वेळेच्या अगोदर. ओके. अशा पद्धतीने हे पर्सनलाइज कन्सल्टेशनचे स्लॉट्स बुक करायचे. तुमचे स्लॉट्स जर बुक झालेले असतील, जसे आता माझे 3 स्लॉट्स तुम्हाला दिले गेलेले आहेत याच्यासोबत, तर 3 स्लॉट्स म्हणजे फुल झाले, तर या ठिकाणी मला काहीही दिसत नाही. इव्हेंट वर्कशॉपच्या, अपकमिंग वर्कशॉपच्या खाली ब्लँक दिसतंय. याचा अर्थ तुम्हाला तुमचे स्लॉट्स बुक झालेले आहेत. ओके. किंवा तुम्ही आतापर्यंत जर स्लॉट बुक केलेला नाही आणि तरी हे दिसत नाही, तर आपला जो कम्युनिटी सपोर्टचा नंबर आहे 9373175554, हा तुम्हाला या या व्हिडिओच्या इथे पण खाली दिसेल. या नंबरवरती मेसेज करा की मला पर्सनलाइज बुकिंग स्लॉट मी आतापर्यंत झालेलं नाही आहे आणि मला बुक करायचं आहे पण मला ते दिसत नाही आहे. तर तसं तुम्हाला ते अवेलेबल करून दिल्या जातील. ओके. तर अशा पद्धतीने हे स्लॉट्स बुक करायचे असतात. डेस्कटॉपवरचं समजलं सगळं? लॅपटॉप किंवा हो, डेस्कटॉप. समज. येस. ओके. बाकी कोणाला काही प्रश्न आहेत? आता आपण प्रश्नोत्तर घेऊया. मगाशी कोण बोलत होतं? हा, मी मधुरा टोणगावकर. हा, बोला मॅडम. मला एक विचारायचंय की जो फॉर्म भरायचा आहे तो हम्म. मोबाईलवरनं कुठून भरता येईल? त्याच्यावरती क्लिक केलं की तो मोबाईलवरती ओपन होईल. ओपन होईल. हा. ओके. आता ओके. इथे इथे कोर्सेसमध्ये गेलं की हा. तुम्हाला या ठिकाणी आता तुमचा पहिला दिवस झाला ना काल, तर पहिल्या चाल. दिवसाचं हो. होमवर्क आहे की नाही? हो. तर हो. डे हो. वन वरती क्लिक करायचं. डे वन बर. वरती डिस्क्रिप्शन मध्ये गेलं की या ठिकाणी तुम्हाला फॉर्मच्या लिंक्स मिळतात. ओके. ओके. त्या ओके. फॉर्मच्या लिंक्स वरती क्लिक थँक्यू. केलं की मग तुम्हाला तो फॉर्म ओपन होईल आणि फॉर्म मिळेल. भरता येईल. हा. ठीक आहे. हा. आणि अजून एक हे होतं, मला हम्म. थोडासा उशीर झाला जॉईन व्हायला, तर हम्म. ते व्हिडिओ कुठं बघता येतील ते सांगता का? हो, हे व्हिडिओ आहे ना इथे या कोर्सेसमध्ये. वरच्या साईड. हा. हा, कोर्सेसमध्ये तुम्ही जर मोबाईलवरती बघितलं तर मोबाईलवरती हे खाली येतं. हा. ओके. हो. हो. लॅपटॉपमध्ये हे हो. वरती येतं आणि मोबाईलमध्ये हा मेनू खाली येतो. ओके. पण हा. त्यांचा हो. सिक्वेन्स असाच असतो. डाव्या बाजूला फीड असतं, हो. मध्ये वर्कशॉप असतात, त्याच्यानंतर मध्ये कोर्सेस कोर्सेस. असतात आणि मेसेजेस उजव्या बाजूला असतात आणि सगळ्यात उजव्या बाजूला लीडर बोर्ड असतं. हम्म. हं? तर हा मधला जो ओके. बटन आहे ओके. कोर्सेसचा, हा. उघडलेलं पुस्तकचा आयकॉन हम्म. आहे. हा? हम्म. त्याच्यावरती हो. क्लिक केलं हो. की या ठिकाणी आपल्याला सगळे दिसतात. ओके. ओके. तर मग तुम्हाला म्हणजे ते हे पण दिसतील का सगळे आम्लधर्मी, क्षारधर्मी वगैरे, ते पण त्याच्यातच दिसतील का? नाही नाही, इथे सेक्शन्स केलेले आहेत. ओके. जे अच्छा. 5 दिवसाचे आहेत, म्हणजे आता तुमचा जो 5 दिवसाचा प्रोग्राम चालू आहे त्याचे हम्म. व्हिडिओज या ठिकाणी येतील. 5 डे फ्लॅगशिप प्रोग्राम आता दिवस पहिला झालेला आहे, त्याचा हम्म. व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे. ओके. जसे जसे दिवस अच्छा. जातील एक एक दिवस होत गेला की एक एक व्हिडिओ हम्म. या ठिकाणी ऍड होत जाईल. डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 5. अच्छा. अच्छा. जसं अच्छा. या ठिकाणी अगोदरची बॅच जी 7 ते 11 मे मध्ये झाली होती, त्यांचे हे 5 व्हिडिओज आहेत. हम्म. वेलकम, हा हम्म. पहिला दिवस, हा दुसरा दिवस, हा तिसरा दिवस, हा चौथा दिवस आणि 5वा दिवस. हा. हा. ओके. तर तुम्हाला समजा एखा बर. वेळ आहे, तुम्हाला रेफर करायचं की अगोदरच्या बॅचमध्ये काय झालंय, मग ते बघायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करून हम्म. बघू शकता. डे 2 ला काय झालंय, डे 1 ला काय ओके. झालंय, या ओके. पद्धतीने. हं? आणि तुमचे जे हम्म. हम्म. क्षारधर्मी वगैरेचे आहेत, ते ते जे आहेत ते व्हिडिओ सगळे हा. इकडे आहेत. 50+ व्हिडिओज मध्ये हम्म. आहेत. सगळे बोनस आहेत ते. त्या बोनस व्हिडिओज अच्छा. मध्ये हा. इकडे आहेत. खाली आहे दिले. हं? ओके. 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 तर या ठिकाणी हा. आहे थँक्यू. अग्नि थँक्यू. अग्नीवर परिणाम करणारे घटक वगैरे, ऋतुविचार, हा. सम्यक योग, प्रादेशिक हम्म. प्रभाव, असं. हं? हम्म. आता इथे तीन हम्म. सेक्शन्स दिसत आहेत. तुम्ही जर ओके. बघितलं या ठिकाणी, तर पहिला सेक्शन असा हा. बाय डिफॉल्ट ओपन होतो. हम्म. दुसरा असा घडी केलेले असतात. हो. आपण असं म्हणू याला, आपल्या मराठीत म्हणू घडी केलेले आहेत. याला उघडण्यासाठी ह्या ॲरोवरती क्लिक हो. करायचं आणि खालचे व्हिडिओज दिसतात. हम्म. हं? अच्छा. हा.
पुढचे ऑप्शन्स येतील म्हणजे काय जे पुढचे असतील. ऑप्शन्स आहेत हा. आणि अबाउट रिइन्स्टेट मेटाबॉलिझम, हम्म, मेटाबॉलिझम बद्दल बघायचं असेल ते सगळे आहेत. मग तुम्ही जे म्हणताय की योगासनं करायचे हम्म, आहेत, आम्लधर्मी हम्म, तुमची प्रकृती असेल तर कोणते योगासनं करायचे, क्षारधर्मी हो, असेल तर कोणते करायचे, याचे व्हिडिओज या हम्म, ठिकाणी आहेत. हम्म. हम्म, तुम्हाला सूर्यनमस्कार घालायला हम्म. सांगितले, पण समजा आणि- तुम्हाला उठ बस करता येत नाही, खुर्चीतच बसता येतं, खाली बसायला चालत हम्म, नाही, तर मग खुर्चीत हम्म, बसलेला, हम्म. खुर्चीत कसे सूर्यनमस्कार करायचे त्याचा व्हिडिओ आहे. आणि इथे 3 मोर हम्म. सेक्शन्स आहेत, आणखी हा. सेक्शन्स आहेत, ते अनफोल्ड करायचे याच्यावरती क्लिक करून. हम्म, आणि अदर इम्पॉर्टंट हम्म, व्हिडिओज मधनं हम्म, हम्म, इथे हम्म, बघायचं. व्हेरिकोज वेन साठी हम्म. कोणते करायचे आहेत हा. व्यायाम. ओके. मेडिकेटेड वॉटर तुम्हाला हम्म. सांगणार आहेत आता याच्यामध्ये. हा. दुसऱ्या का तिसऱ्या हो. दिवशी काहीतरी मेडिकेटेड वॉटर करायला सांगतील, तर ते मेडिकेटेड वॉटर तुमच्या प्रकृतीनुसार हम्म, कोणतं आहे, कसं करायचं, त्याची रेसिपी आहे याच्यामध्ये. हम्म, हम्म, विविध रोग आहेत, मनका हम्म. विकार, रक्तदाब, हृदयरोग वगैरे, बरं. रोग चिकित्सा हम्म, आणि हम्म, उपचार. हम्म. हे सगळे व्हिडिओज या 50+ हा. व्हिडिओज मध्ये आहेत. हं? त्याच्यानंतर आहे. 30 डे चॅलेंज सुरू होणार आहे. पण तुम्हाला जर बघायचं असेल की अगोदरच्या हम्म, जे 30 डे चॅलेंजेस झाले त्याच्यामध्ये काय झालंय, तर ही अगोदरची एक बॅच झाली होती, बॅच 1, हम्म, 15 मे ते 14 जून. तर याच्या हम्म, सगळ्याचे व्हिडिओज या ठिकाणी आहेत प्रत्येक हम्म. दिवसाचे. त्याच्यामध्ये 12 दिवसाचं विरेचन झालं त्याचे पण अच्छा. व्हिडिओज आहेत. ओके. मध्ये ओरिएंटेशन हम्म, पासून हम्म, कन्क्लुजन पर्यंत सगळे हम्म. व्हिडिओज या ठिकाणी आहेत. आता तुमचं जेव्हा 30 डे चॅलेंज सुरू होईल त्यावेळेला त्याचे पण व्हिडिओज या ठिकाणी लोड होतील. होते. हो. ओके. वीकली कम्युनिटी कॉल, दर आलं. शुक्रवारी हो, आपले जे हो. कॉल्स असतात चालेल. त्याचे व्हिडिओज या ठिकाणी तुम्हाला मिळतील वीकली कम्युनिटी कॉल्समध्ये. हम्म, 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 हम्म. ठीक आहे. हा. आलं. हो, हो. ओके. आणि कोणाला काही प्रश्न? थँक्यू. वेलकम. हा सर, मला संगीता बोभाटे बोलते. हा बोला. मला विचारायचं होतं, मगाशी ना मला म्हणजे आता तुम्ही खूप डिटेलमध्ये सांगितलं, मला मगाशी एकच फॉर्म मिळाला, तो मी सबमिट करून फॉरवर्ड हम्म. केला. ओके. हा आता हा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे दुसरा फॉर्म बघते आणि तो पण भरून पाठवते. चालेल. आणि दुसरी गोष्ट काय, तुम्ही जे म्हणता लॅपटॉप साठी हे सॉफ्टवेअर आहे, तर मोबाईल वरती डाउनलोड व्हायला वेळ लागतो वाटतं व्हिडिओ, डाउनलोड होत बराच नाहीत. वेळ आणि लागतो. नाही, डाउनलोड होणार नाहीत व्हिडिओज. आपण सिस्टमच अशी केली आहे की ते तुम्हाला ऑनलाईन प्ले करूनच बघता येतील. हं? हा, पण ते हा. म्हणजे चालूच व्हायला खूप वेळ गेला, म्हणजे सुरुवातीला वेळ खूपच लागतो. वेळ गेला. सुरुवातीला हा वेळ हा, लागेल. तेच. हा. हा, येस. तर मला वाटतं म्हणजे काय लॅपटॉपवरच बघायला पाहिजे असं काही आहे का? नाही नाही, असं काही गरज नाही आहे. आता अगोदरच्या बॅचमध्ये हा. पण बरेच लोक मोबाईलवरती वापरतात आहे. हं? तर अच्छा. काही प्रॉब्लेम ओके. नाही येणार आहे. हं? अच्छा अच्छा. मग आता काही प्रश्न नसतील तर आपण हा कॉल एंड करूया. ओके. सर प्लीज परत नंबर शेअर करता का तुम्ही हो हो तुमचा? हो. येस, 9373175554. 9373 वन सेवन 171. हा. ट्रिपल फाईव्ह फोर ओके. सोपं आहे. येस. हम्म. ओके. हा सेव्ह करून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळे हो. मेसेजेस वगैरे यायला प्रॉब्लेम येणार नाही, ओळख येईल. हो. येस. WBS सपोर्ट या नावाने सेव्ह करा. ते जास्त हो. सोयीचं पडेल तुम्हाला, कारण की हा नंबर माझ्याकडे नसतो, हा टीमकडे असतो आणि तो फिरत हो. असतो. ठीक आहे. येस. क्वेश्चन होप हा सगळं तुम्हाला सगळे काय म्हणतात, महत्वाचे जे स्टार्टिंग पॉईंटचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील, आणि तुमचा लर्निंग एक्सपिरियन्स जास्त चांगला होईल अशी अपेक्षा करतो. थँक्यू व्हेरी मच. वेलकम.